जास्त फास्ट ठेवायची नाही। आता हे सर्व भजी आपण व्यवस्थित तळून घेऊया। ही पालक भजी बनवण्यासाठी अत्यंत सोपी आहे। यामध्ये बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेली कोथिंबीर आणि स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतलेला पालक हे सर्व मिश्रण ॲड करायचं आहे। आणि हे भजी बनवण्यासाठी मिरचीचा वापर हा ठेचाचा करायचा आहे। म्हणजेच मिरची 4 ते 5 मिरच्या मिक्सरला वाटून घेऊन मगच आपण यामध्ये ॲड करायच्या आहेत। याच्या फुल व्हिडिओची लिंक मी या व्हिडिओच्या खाली दिलेली आहे, तिथे जाऊन तुम्ही हा व्हिडिओ चेक करू शकता। अशा छान छान आणि मस्त मस्त सोप्या रेसिपींसाठी #रुपास कुकिंग अँड ट्रॅव्हलला नक्की सबस्क्राईब करा। परत भेटूयाच, बाय बाय। भजी आता व्यवस्थित तळून झालेले आहे। तर मी आता 5 ते 7 इथे मिरच्या घेतलेल्या आहेत, धुवून घ्यायच्या मिरच्या आणि मधून कट करून घेतलेल्या आहेत। आता मी भज्यांसोबत तोंडी लावण्यासाठी इथं मिरच्या तळून घेते। लक्षात ठेवा, अशा मिरच्या जेव्हा तुम्ही तळत असाल तेव्हा मधनं चीर मारून घेत जा, नाहीतर मिरच्या तेलामध्ये फुटू शकतात आणि मग आपल्या तोंडावरती किंवा डोळ्यांवरती तेल उडण्याची जास्त शक्यता असते। म्हणून मिरच्या कधीसुद्धा तळताना तेलात मधनं चिरून घ्यायच्या आणि मगच तळायच्या। अशा मस्त अशा व्यवस्थित मी मिरच्या ह्या तळून घेतलेल्या आहेत भज्यांसोबत तोंडी लावण्यासाठी। मस्त असे पालक गोल भजी आपले तयार आहेत आणि त्यासोबत मिरचीसुद्धा तयार आहे की नाही छान आणि मस्त मस्त अशी रेसिपी। खूप मस्त असे हे भजी होतात, पालक भजी असे हे होतात। तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि आपल्या मुलांना असं मस्त मस्त खाऊ घाला, जेणेकरून तो पालक देखील त्यांच्या पोटात जाईल। अशा छान छान आणि मस्त मस्त रेसिपींसाठी #रुपास कुकिंग अँड ट्रॅव्हलला सबस्क्राईब केल्याशिवाय पुढे जाऊ नका। परत भेटूयाच, बाय बाय।